तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे जे दोन एकर कपास क्षेत्र बघतायत त्यात आपण मायको कंपनीचं 7391 बाउन्सर हा वाण लावलेला आहे. तर ही कपाशी आपण 2 जून रोजी लावली होती. आज 24 जून म्हणजे जवळपास 22 दिवसाची आपली कपाशी आहे. तर आपण याला खुरपणी करून एक पाळी घातलेली आहे आणि खत टाकलेलं आहे. त्या कपाशीला आपण एकरी 1 गोणी युरिया, 1 गोणी सुपर फॉस्फेट आणि 1 गोणी MOP पोटॅश टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण ज्यावेळेस कपाशीला पहिला डोस टाकतो ज्यावेळेस पोटॅश हे पानांवरती पडतं, तर त्यावेळेस हे पानं बघा कसे करपल्यासारखे होतात. तर खत टाकताना एवढं लक्ष द्या की आपलं जे खत आहे ते पानावरती नाही पडलं पाहिजे. तर आपला पहिला डोस पण झालेला आहे, एक पाळी मारून झालेली आहे आणि खुरपणी पण झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली कपाशी किती टवटवीत दिसते. आणि आज तिला पहिलाच पाऊस आहे. आम्ही ज्यावेळेस कपाशी लावली होती त्यावेळेस पावसाचं वातावरण वगैरे काहीच नव्हतं. देवाच्या कृपेने आज पाऊस आलेला आहे. तर आम्ही शेतात असंच चक्कर मारायला आलो, तर म्हटलं की सर्वांना आपण माहिती देऊया. आपण ती कपास ज्यावेळेस लावली त्यावेळेस घरच्याच बोरच्या त्याच्या पाण्यावर लावली होती. हे बघा मित्रांनो, शेतकऱ्याचे असंच असतं, पाऊस आला तर हाय, नाही तर काहीच नाही.